तर एकूण किती महिलांची टूर असणार आहे? टूर सध्या कुठं हे केलं आहे आणि तुम्ही ह्या वेळेला महिलांना प्राधान्य देण्याचं कारण काय? तिथल्या स्थानिक महिला आहेत ज्यांची बरीच इच्छा होती की विमानात बसायचं. त्यांनी माझ्याकडे अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला विमानात बसायचं आहे. त्यांना बजेट विचारलं तर त्यांनी सांगितलं आमचं 30-35 हजाराचं बजेट आहे. मी त्यांना सांगितलं अजून 5-10 हजार रुपये वाढवा, मी तुम्हाला फॉरेन टूर करून आणतो. आणि त्या माध्यमातून आता ही फॉरेन टूर चाललेली आहे. याच्यामध्ये श्रमिक महिला, भाजी विक्रेत्यापासून तर टेलरिंगपासून डॉक्टर, इंजिनियर, IT क्षेत्रातल्या सगळ्या महिला याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत. सखी म्हणजे एक वाड्यातील एक नामांकित महिलांचा ग्रुप आहे. ह्या ग्रुपला आपण घेऊन चाललेलो आहे परदेश प्रवास. मॅडम, ही टूर किती दिवसाची असते? कसं प्लॅनिंग असणार महिलांचा आणि साधारण किती महिलांचा हा ग्रुप आहे? 70 महिलांचा ग्रुप आहे. आपल्या वाड्यातल्या ग्रामीण भागातल्या सर्व महिला आहेत. आपण प्रत्येक म्हणजे डॉक्टर, इंजिनियरपासून भाजी विकणाऱ्यापासून जी हाऊसवाईफ आहे, घरकाम करतात, त्या सगळ्या महिलांचा याच्यामध्ये समावेश आहे. 5 रात्री आणि 6 दिवसाचा आपला ही पूर्ण टूर असणार आहे. थायलंड, बँकॉक, पटाया आपण सगळं याच्यामध्ये त्यांना चांगलं देता यावं असा प्रयत्न आहे. खूप जणींचा पहिल्यांदा विमानाने प्रवास आहे. तर पासपोर्ट मिळण्यापासून आतापर्यंत सगळ्यांनी खूप स्ट्रगल करून आलेल्या आहेत त्या. आणि हा कुठला ग्रुप असणार आहे आणि ह्या ग्रुपच्या काय काय सध्या कामं केली जातात? हा वाडा सखी मंच म्हणून आम्ही इथे वाड्यामध्ये चालू केलेला आहे. 5 वर्ष याचे पूर्ण झालेले आहेत. आम्ही सगळ्या महिलांना एकत्र आणून त्यांना जसं शैक्षणिक त्यांना नॉलेजेबलपेक्षा त्यांना थोडं मनोरंजन, त्यांची मानसिकता दूर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मग त्याच्यामध्ये त्यांचे ॲन्युअल प्रोग्राम असो, वन डे पिकनिक असो किंवा त्याच्या जोडीला आम्ही त्यांना संगणक प्रशिक्षण, आय चेकअप जेवढं पॉसिबल होईल ते देण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात मोठा टास्क आमचा हा असणार आहे की आम्ही आता त्यांना परदेशामध्ये नेतो. आम्ही इथल्या इथे डोमेस्टिक टूर करतात, पण ह्यात त्यांची तर डोमेस्टिक पण म्हणजे विमानाने पहिल्यांदा प्रवास आहे हा. आणि हा त्यांच्यासाठी आम्हा सगळ्यांसाठीच एक वेगळा अनुभव असणार आहे. 2 प्रोग्राम होतील, नंतर सगळं बंद होईल. पण तेव्हा पाटील सरांनी आम्हाला गाईड केलं की तुम्ही करा, तुमची इच्छा आहे ना तुम्ही करा, तुम्हाला जो सपोर्ट लागेल तुम्ही करा. आणि आम्ही पहिला प्रोग्राम ठेवला, त्याच्यात तेव्हा अवघ्या 50 महिला, पण तो प्रोग्राम झाल्यानंतर आमच्या आता 250 महिला आहेत सखी मंचामध्ये. आणि प्रत्येक कार्यक्रम आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. आणि मुळात सांगायचं झालं तर वाड्यातल्या महिलांबद्दल जे मत होतं ते टोटली रॉंग आहे. आता पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकच म्हटलं जातं की वाड्यातल्या महिला बेस्ट आहेत, का खूप एन्जॉय करतात. प्रत्येक इव्हेंट आमच्या समाजाचे पण आता कार्यक्रम झाले तेव्हा पण तेच म्हणणं झालं की आणि त्यांचा सपोर्ट असतो मुळात. कमी आता आम्हाला वाटलं पण नव्हतं हे जेव्हा थायलंडला जायचं, जेव्हा आम्ही आता आमचा लास्ट प्रोग्राम होता एक उन्हाळ दिवस म्हणून, आणि आम्ही रिसॉर्टला गेलेलो, मांडवा रिसॉर्टला. तेव्हा त्यांच्याशी बोलताना आलं की आम्ही थायलंडला ट्रिप काढतो असं. तर म्हणलं बघा तुम्हाला यायचं असेल तर त्यांना पण शुअरिटी नव्हती. त्यांना वाटलं प्रिया किती 10 जणी घेऊन येईल आणि आज 70 जणी आहेत. त्यांनी 25 जणी म्हणाले की आम्ही 25 जणी. तेव्हा पण मला पण एवढा उत्स्फूर्त की आम्ही सांगितलं की आता बस झालं, आता आपण नेक्स्ट ट्रिप अरेंज करूया, कारण की एवढं मॅनेजमेंट झालं पाहिजे. आणि पासपोर्टचा आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा टास्क होता. कोणाचंही आधार कार्डवर नाव वेगळं, पॅन कार्डवर वेगळं, नाव चेंज नव्हतं, सगळं चेंज केलं. तुमच्याकडून पण पोलीस स्टेशन मधून भरपूर सपोर्ट मिळाला. आपण सगळे या ठिकाणी आलात. मनोहर टूर ट्रॅव्हल्सने हा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आणि त्या निमित्ताने तुम्ही परदेशात जाऊन महाराष्ट्राची पैठणी घालून अगदी स्वाभिमानाने आपले फोटो इथं पाठवा आणि तिथं आपली छाप पाडा. महाराष्ट्रीयन वाडा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे छाप पाडण्यासाठी तुम्हाला खूप आनंदी आणि सुरक्षित प्रवास जावो